बरं इथे लक्ष काय काय दिले बघा. A normal boiling point of ethyl acetate is 77.06. Okay, degree Celsius. A solution of 50 gram of non-volatile in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degree. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 degree Celsius Kg per mole. सबसे पहले तुम्हाला माहिती झालं पाहिजे तर सॉल्व्हेंट कोण आहे सॉल्व्हेंट इथे who is solvent yes here ethyl acetate is a solvent. The normal boiling point of ethyl acetate is and a solution of 50 gram of non-volatile solute. Non-volatile solute add केलं म्हणजे तुमचं ethyl acetate काय असणार आहे solvent. what is the solvent ethyl acetate. ethyl acetate is solvent आहे ठीक आहे. मग सगळ्यात पहिला T not B boiling point of what pure solvent. So boiling point of pure solvent किती आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. ह्याला तुम्ही 273 केल्विन मध्ये कन्वर्ट केला तरी चालते नाही केले तरी चालते. द रिझन इज की तुम्ही ऍड एंड डिफरन्सेस काढणार आहे दोघांचा. डेल्टा टीबी म्हणजे काय असते टी नॉट बी मायनस काय असते तर टीबी. सो यू आर गोइंग टू फाइंड आउट द डिफरन्स. डिफरन्स फाइंड केला तर पण 273 273 दोघांमधून काय होणार आहे सबट्रॅक्टच होणार आहे. क्या होना है सब्सट्रैक्ट होना है ठीक फाइन. अ सॉल्यूशन of 50 gram non-volatile solute. So your W2 is how much 50 gram and W1 किती आहे 150 gram of ethyl acetate boils at what that is TB, that is boiling point of solution. What is the boiling point of solution? 84.27 degrees Celsius. But say if you want to convert it into Kelvin, it's okay. If you don't convert also, it's okay because at the end, what you are gonna do? You are gonna find the difference. Delta TB is T naught B minus T. Delta TB is T naught B minus T. ठीक है, fine. और कुछ दिया है यस काय दिले केबी. केबी ची व्हॅल्यू किती आहे केबी ची व्हॅल्यू किती आहे 2.77 डिग्री सेल्सिअस केजी पर मोल. हे बघा जरी तुम्हाला डिग्री सेल्सिअस केजी पर मोल दिला असेल तुम्ही त्याला केल्विन पर मोल मध्ये जरी घेतला तर काही फरक पडणार नाही. पर मोल पर मोल ठीक है समझ में आ रहा है इस बार. And what they are asked to find the molar mass of non-volatile solute. क्या म्हणता लिखलं बघा मोलार चला गिवन फाइंड केलं गिवन लिहिला तर सगळ्यात पहिला मला फाइंड करायला पाहिजे डेल्टा टीबी. डेल्टा टीबी काय असते टीबी मायनस काय असते टी नॉट बी. टीबी ची व्हॅल्यू किती आहे टीबी ची व्हॅल्यू सॉरी उलट सांगितलं टीबी मायनस 84.27 minus 77.0 मी डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवलं केल्विन मध्ये जरी कन्वर्ट केलं तर काय फरक डिफरन्स होत राहणार आहे. सो 7 minus 6 is 1 2 minus 0 is 2 14 minus 7 is 7 7.2 केल्विन काय आलं तर डेल्टा टी किती आलं तर 7 पॉइंट काय आलं तर 2 थोडं काय करणार आहे अपन फॉर्मूला विचारायचं डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 इंटू 1000 करणार कारण मला जो सॉल्व्हेंटचा मोलार सॉल्व्हेंटचा मास आहे तो ग्रॅम मध्ये आणि आपण मोलॅरिटी वापरतो. सो मोलॅरिटी साठी सॉल्व्हेंटचा मास काय
सो केबी इंटू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय M2 इंटू काय येणार आहे तर W, ठीक आहे. सो ह्याला शिफ्ट केलं काय येणार आहे तर M2 इज इक्वल टू केबी इंटू W इंटू 1000 डिवाइडेड बाय डेल्टा केबी इंटू काय आहे. ओके, केबी ची व्हॅल्यू किती आहे 2.77. W2 ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू काय येणार आहे 1000 डिवाइडेड बाय डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे 7.2. W1 ची व्हॅल्यू किती आहे 1. हा 0 हा 0 कट करा. हा 5 1 किती करायचं 2770 आणि हा 7.21 इंटू काय करा याचा लॉग बघा, या दोघांचा लॉग बघा, ऍड करा, वरचा लॉग मायनस खालचा लॉग करा. करू शकता, ट्राय करा. मला सांगा 2770 आहे ना, 2770 डेसिमल साठी किती नंबर आहे 0.0 काय आहे म्हणजे 0 2770.00 डेसिमल साठी किती नंबर आहे डेसिमल साठी 4 नंबर आहेत तर काय आहे 4 मायनस 1 4 मायनस 1 काय येणार आहे तर 3. आता 3 पॉइंट हा कॅरेक्टरिस्टिक झाला. लॉग घेताना 27 तर 7 मध्ये बघायचं कारण मीन डिफरन्स 0 येईल 0 कधी मीन डिफरन्स मध्ये येईल मग 27 तर 7 मध्ये लॉग होता 3.4 हां 3.44 एक पार्ट झाला पर्सेंटेज खालचं 7 पॉइंट काय आहे 21 डेसिमल साठी किती नंबर आहे 1 1 मायनस 1 काय आहे 0 त्याचं काय येणार आहे 0.72 च्या वन मध्ये बघ 72 च्या राइट मल्टीप्लाई करून 72 वन मध्ये बघ 72 च्या वन मध्ये बघ 85 857 3 चा लॉग 0.477 9 plus 1 is 10 7 1 is 14 plus 1 is 15 7 plus 1 is 8 9 10 7 plus 1 is 8 9 10 11 12 13 8 plus 4 is 12 plus 1 is 13 सबट्रॅक्ट करायचं काय करायचं सबट्रॅक्ट मल्टिप्लाय करून तेच येणार आहे मल्टिप्लाय करून पण तेच येणार आहे ठीक आहे तेच येणार आहे का वेगळं येणार नाही जे माझं पॉइंट झालं तर मल्टिप्लाय करून 120 जे ते सेपरेट करतो तुम्ही हां पण ठीक आहे बघूया So 1.335 काय आला तर 0. 5 minus 0 is 5. 12 minus 5 is 7. 0. 1. 7 5 आले की 1.6 करायचं आहे. मल्टिप्लाय केलं तर 7 4 येते. एक पुढे 1.8 आणि 1.8 4 मल्टिप्लाय करून काय प्रॉब्लेम नाही बरं 0.10 2.10 7 आणि 5 मध्ये ऐकलं 0.10 7 आणि 5 0.10 7 हां 1 2 आणि मीन डिफरन्स 1 2 8 बर कॅरेक्टरिस्टिक इथं काय आहे 2 2 प्लस काय आहे 3 म्हणजे काय येणार आहे 128.0 काय येणार आहे ग्रॅम पर
मोड जी हे डेसिमलच्या नंतरचं 10 चं 7 आणि 5 मध्ये आपण बघितलं 7 मध्ये मेन बघितलं मीन डिफरन्स ऍड केला ती व्हॅल्यू आहे ती लिहायची जी काय असेल 4 डिजिट इथं कॅरेक्टरिस्टिक काय आहे मग त्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये ऍड करायचं लॉग ला आपण कॅरेक्टरिस्टिक सबट्रॅक्ट करतो अँटी लॉग ला कॅरेक्टरिस्टिक ऍड करतो मग 2 प्लस 1 काय येणार आहे 3 मग 128.0 ग्रॅम नाही आरबीसी तिकडे एक नंबर ना बरं पुढचं घ्या काय बघा ठीक आहे 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर 3.795 gram of sulfur is dissolved in 100 gram of carbon disulfide. 100 gram of carbon disulfide is the solvent. पहिला माझं ऐकून घ्या मग तुम्ही काय करताय म्हणजे समजून घेऊन घ्या पहिला माझं ऐकून घ्यायचं हा 3.79 gram of sulfur is dissolved. This is solution and this is solvent. This solution the volume. This solution works at 319.8 Kelvin. What is the molecular formula? Molecular? Formula. Not molecular. What is? So you have to find first molecular mass, and then you have to find कि एक सल्फर का एटॉमिक मास कितना रहता है 32 रहता है तो जो आपका मोलार मास आएगा उसको डिवाइड कर क्या करेंगे 32 तो उतने सल्फर एटॉम्स हैं तो दैट इज इट्स मॉलिक्यूलर फॉर्मूला आपको इस क्वेश्चन में मॉलिक्यूलर मास मिलेगा लेकिन वो पूरे मॉलिक्यूल का मिला ना हमको मॉलिक्यूलर फार्मूला चाहिए तो मॉलिक्यूलर फार्मूला क्या है मॉलिक्यूलर मास डिवाइडेड बाय मास ऑफ सिंगल एटम मास ऑफ सिंगल एटम ठीक आले ते मला माहिती 32 असते सल्फर पाठवायचे so what is the molar mass of molecular formula of sulfur in the solution the boiling point of solvent is 319.45 319.45 हे बघा तुम्हाला काय म्हटलं मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ काय म्हटले तर सोल्युशन तर तिथं आपण लॉजिक डेव्हलप करायला पाहिजे मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायचा म्हणजे प्रश्न आहे काय फाइंड करायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सल्फरचं फाइंड करायचं म्हणजे त्याचं काय फाइंड करायचं पहिला मॉलिक्युलर मास फाइंड करावा लागेल गिवन काय आहे गिवन काय आहे गिवन सगळ्यात पहिला वेट ऑफ सॉल्यूट किती आहे 3.795 ग्रॅम ऑफ काय आहे तर सल्फर इज डिसॉल्व्ड इन what 100 ग्रॅम ऑफ वॉटर solution 1 sorry inert solvent solution of the boiling point TB किती आहे TB TB किती आहे 319.81 Kelvin TB is how much 319.81 Kelvin T naught B is how much T naught B is how much 319.45 Kelvin हमको क्या फाइंड करना है M2 पहले M2 मिलेगा तो फिर मॉलिक्यूलर फॉर्मूला तो मॉलिक्यूलर फॉर्मूला के लिए क्या रहता है फॉर्मूला मॉलिक्यूलर मास डिवाइडेड बाय क्या रहता है तो एटॉमिक मास ऑफ एटम जो भी एटम है सल्फर का तो केबी कितना दिया है हमें Kb is equals to how much 2.42 Kelvin kg per mole and atomic mass of sulfur कितना atomic mass of sulfur 32 लेकिन it is expected कि
पहले जो 30 एलिमेंट्स हैं उनका एटॉमिक मास आपको लर्न होना चाहिए। 32 यूनिफाइड मास शक्यतो एवरेज एटॉमिक मास डेल्टा टीबी इज इक्वल्स टू टीबी माइनस काय येणार आहे तर टी नॉट काय येणार आहे तर सो टीबी किती आहे तर 319.81 माइनस टी नॉट बी किती येणार आहे तर 319. काय येणार आहे तर 4 टीबी माइनस टी नॉट सो किती येणार आहे 11 minus 5 6 7 minus 4 3.0 0.367. Next, delta TB is equal to KB into W2 into 1000. क्यों 1000? क्योंकि आपका जो सॉल्वेंट है उस सॉल्वेंट का मास ग्राम में है, इसलिए ये फॉर्मूला यूज करेंगे। डिवाइडेड बाय क्या आएगा M2 into W. रीअरेंज करो M2 is equal to KB into W2 into 1000 divided by delta TB into so M2 is equal to KB का वैल्यू कितना है 2.42 into 3.795 into 1000 divided by what divided by 0.36 into 100. ठीक है ये 2.4 तो 0.36 है ना, इसको करो 242 डिवाइडेड बाय 36 और 37 पॉइंट क्या करो 45 10 से मल्टीप्लाई करो, इसे मल्टीप्लाई कर लो 30। अगर आपको डायरेक्टली लॉग देखना है तो लॉग देख लो, 2 डेसिमल कट जाते हैं ना, 2 0 कट जाते हैं ना, वरचे 2 खालचे 2 नाही मी याचे 2 डेसिमल शिफ्ट केले आणि ह्याचे पण 2 डेसिमल शिफ्ट हां आता काय करणार तुम्ही तुम्ही काय म्हणजे कॅल्क्युलेशन जे आलं मॉलिक्युलर फॉर्म्युला नंबर ऑफ atoms per molecule मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे कसं देणार तुम्ही नंबर ऑफ atoms per molecule number of atoms per molecule molar mass molecular mass molecular mass divided by atomic mass molecular mass find करा atomic mass 30 है बघा मला काय ते सांगा सांगू शकता मोलार मास किती आलं किती आलं मोलार मास 256 आला पाहिजे 255.1 हा काय आला यू घ्यायचं युनिफाईड मास घ्यायचं काय घ्यायचं युनिफाईड मास ठीक इथं नको युनिफाईड नको ग्रॅम मध्ये ग्रॅम मध्ये हा ग्रॅम मध्ये आणि हा पण ग्रॅम मध्येच करणार युनिफाईड मास म्हणजे काय असतं तर ग्रॅम मध्ये असतं फक्त तो 1 मोलचा असतो आणि हा 1 ॲटमचा असतो युनिफाईड मास 1 ॲटमचा असतो आणि ग्रॅम पर मोल मध्ये जो असतो तो 1 मोल म्हणजे 6.02 × 10⁻23 ॲटम्स 32 ग्रॅम्स मध्ये म्हणजे किती कॉन्स्टंट पार्टिकलचा मास असणार आहे 6.02 × 10⁻23 पार्टिकल्स आणि 32 यू म्हणजे सिंगल ॲटम त्याचं काय ना 255.1 divided by 7.99 समथिंग आहे नहीं 2.8 से 7.973 हा 7 आहे मोठा आहे 5 पेक्षा इथं आहे हा नंबर ऑफ ॲटम्स किती आले 8 मग नंबर ऑफ ॲटम्स जर 8 असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला इज
एसिड. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला? सल्फर 8 आणायचं. किती आणायचं आहे सल्फर? मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे तर एसिड. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? एसिड. आलं लक्षात? येतंय नक्की? नक्की. ठीक आहे. 255.1 आहे ना? त्याचं लॉग सांग. डेसिमल मध्ये किती नंबर आहे? डेसिमल मध्ये किती नंबर आहे? 3. 3 मायनस 1 2. 2.25 चं पाय आणि 1 मध्ये सांग. 40. ठीक आहे. आणि 32 होतं ना? 32.0 होतं. मग 1.32 चं 0 मध्ये 505. So 7 minus 1 is 6. 6 minus 5 is 1. 0. 14 minus 5 is 9. 0. 0.90 का 6190 का 0.90 का कैसे देख रहे हैं? 0.90 का 16 में सॉरी 0.90 का 1 में देखो और मीन डिफरेंस 6 में देखो. 7973. हाँ तो ये क्या है? 7973. ये कैरेक्टरिस्टिक कैरेक्टरिस्टिक क्या है? 0 है ना? 0 प्लस 1 इधर से किस में शिफ्ट होगा? 4 इधर है ना? 7973 पॉइंट देना 0 माइनस 1 इथं बार बार आहे. इथं बार बार आहे. इकडे बघा. हा बार 1.9016 आहे. हा तुम्ही नंबर जे आहे ते लिहायचं. काय आहे तुमचा नंबर? 7973 लिहायचं. बार 1 मायनस 1 मायनस 1 प्लस 1 0 म्हणजे इथं 0. 0.0 बार हे बघा बार 2 पॉइंट काय आहे? बार 2.90 काय आहे तर 16 आहे. मग त्याचं काय आलं? 7973 आलं. बार 2 मायनस 2 प्लस 1 मायनस 2 प्लस 1 मायनस 1 मायनस 1 एक 0 ऍड करायचं. आणि तो बार 3 असणार असतं. मायनस 3 प्लस 1 हा म्हणजे जेवढं बार आहे ना तेवढं 0 ऍड करायचं. हा येस समजते? म्हणजे कशाचं? बार 3 जर आलं तर मायनस 3 प्लस 1 मायनस 2 मतलब 0.2 बार 0 देना. इकडे आयुष्य ऍड होत नाही. ते यूज नाही होणार. काय ऍड करणार यूज करणार. 797 क्वेश्चन आहे. बरं एक मिनिट मी थोडं एक्सप्लेन करते पहिला तुम्हाला मग समजून. बरं आणि हे सांगतो. हे बघा 1.02 ग्रॅम ऑफ युरिया when dissolved in 9.87 ग्रॅम ऑफ certain solvent. म्हणजे हा वेट ऑफ सोल्यूट आहे आणि हा वेट ऑफ सॉल्व्हेंट आहे. ठीक आहे. आता युरिया म्हणजे सोल्यूटचं नाव दिलंय. सोल्यूटचं नाव मग सोल्यूटचं नाव दिलं असेल तर ह्याचं मोलार मास पण आपल्याला माहित असायला पाहिजे. दिलेलं असेल तर ठीक आहे. नाही दिलं असेल तर माहित असायला पाहिजे 60 ग्रॅम पर. म्हणजे W2 पण माहित आहे M2 पण माहित आहे W1 पण माहित आहे. आणि of a certain solvent decreases freezing point by how much Kelvin? 0.211 Kelvin. म्हणजे डेल्टा TF डायरेक्टली दिलाय तुम्हाला. काय दिलाय डायरेक्टली? डेल्टा. हा हे झालं. आता पुढे काय म्हणजे 1.66
zeros, the 9 gram of unknown compound. When 86, when dissolved 86 gram of same solvent. म्हणजे ही क्वेश्चन फिल्ड झालं पुढचं. पण ह्या क्वेश्चनचं रिलेशन कसं आहे? तर ह्या पूर्ण क्वेश्चन मध्ये केएफ ची व्हॅल्यू दिलेली नाही. कशी व्हॅल्यू दिलेली नाहीये? केएफ ची. सो हे पूर्ण ही स्टेटमेंट जी आहे ही स्टेटमेंट वापरून W2 M2 W1 आणि डेल्टा TF वापरून काय फाइंड करायचं पहिला? काय फाइंड करायचं पहिला? KF. काय फाइंड करायचं पहिला? KF. पहिली स्टेटमेंट वापरून काय फाइंड करायचं? KF. सेम सॉल्व्हेंट म्हणजे काय म्हटलंय? सेम सॉल्व्हेंट म्हणजे KF काय असणार आहे? तर सेम. काय सेम असणार आहे? तर पुढच्या क्वेश्चनचा KF तर माहिती आहे. तर त्या केस मध्ये हा काय असणार आहे? तर W2. सेकंड केस मध्ये W2. आणि हा काय असणार आहे? तर W असणार आहे. आणि हा काय असणार आहे? तर डेल्टा TF पण सेकंड केस. आणि KF आपल्या वरच्या केस मधून आपल्याला मिळाली. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? तर काय फाइंड करायचं आहे? समजलं क्वेश्चन? ठीक आहे. आता पुढे इथं सगळे व्हॅल्यूज दिले आपण डिस्कस केलेलं. आता केएफ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना. डेल्टा टीएफ काय असणार आहे? पहिल्या केस मधला 0.211 केले. मोलार मास किती आहे? तर 60. W1 किती आहे? तर 98 पॉइंट काय आहे? तर 5. आणि W2 किती आहे? तर सॉरी W1 बरोबर W2 या ना. W2 किती आहे? तर 1 पॉइंट काय आहे? तर 02. आणि काय आहे? तर 1000. सॉल्व कर डायरेक्टली. त्याचं कॅरेक्टरिस्टिक बार मध्ये ना. जर बार मध्ये कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला नको आहे तर एक काम करा. त्याला 2.11 करा. आणि ह्याला 10 पॉइंट काय करा? तर 2 करा. काय करा? याचा एक डेसिमल पुढे शिफ्ट केला तर ह्याचं खालच्याचं पण एक डेसिमल पुढे काय करा? तर शिफ्ट करा. ठीक आहे. इंटू 6 इंटू 98.5 इंटू काय येणार आहे? तर 100. एक केएफ ची व्हॅल्यू दे तुम्हाला. एकदा केएफ ची व्हॅल्यू मिळाली की सेकंड केस 2 कडे जा. केस 2 ला परत काय येणार आहे? डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. पण इथं सगळ्या गोष्टी केस 2 च्या वापरायचे. काय वापरायचे? मग केस 2 च्या वापरायचे जर असेल तर M2 इज इक्वल्स टू KF इंटू W2 इंटू 1000 divided by delta TF into काय येणार आहे? तर W. तर इथं परत KF ची व्हॅल्यू जी आहे आलेली ती टाका. W2 ची व्हॅल्यू किती आहे? 1.60 आहे ना. 1.609 घ्या into 1000 divided by delta TF 0.34 आणि W1 किती आहे? तर 86. व्हॅल्यू पुट करा. केएफ ची व्हॅल्यू टाका. इथं जी येते ती इथं टाका आणि बघा काय येते. आणि मोलार मास मिळेल. थोडंसं लेंथी आहे पण डिफिकल्ट नाहीये. डिफिकल्ट कोणताही क्वेश्चन नाहीये यातला. लेंथी आहे ठीक आहे. होऊया की. बरं मला सांगा सगळ्यात पहिला 2.11 चा लॉ 2.11 चा लॉ सांगा. 0.21 चा 1 मध्ये सांगा. 21 चा 1 मध्ये लॉ सांगा. 1626. ठीक आहे. आता 6 चा लॉ सांगा. नाही 21 चा 1 मध्ये 21 चा 1 मध्ये 3 to 60 to 0 मध्ये 7 ठीक आहे. 98 चा 5 मध्ये 98.5 आहे ना. 98 चा 5 मध्ये 9934 3 plus 2 is 5 6 7 8 9 आणि 8 plus 4 is 12 13 14 15
9 plus 1 is 10, 10 plus 7 is 17 plus 2 is 19. 9 plus 1 is 10, 10 plus 10 is 15. ठीक है 10.2 का लॉग बता 1.0086 1.086 या 0.8 और 100 का लॉग क्या आएगा 2.0000 3.0086 सब्ट्रैक्ट करेंगे 3.0086 क्या किया समझ में आ रहा है क्या इन तीनों का लॉग लेके ऐड किया इन दोनों का लॉग लेके ऐड किया और इन दोनों का भी सब्ट्रैक्ट करेंगे 9 - 6 क्या आएगा 3 15 - 8 3 - 8 होगा यहाँ पे और ये 0 रहेगा ना 0.08 का 73 लो 0.08 का 73 लो 0.08 का 73 लो 0.08 का 73 लो जल्दी बताओ जल्दी हाँ 1 2 3 कैरेक्टरिस्टिक क्या है एंटी लॉग 0 0 plus 1 1 so 1.223 Kelvin kg per mole कैलकुलेशन काहीतरी चुकतंय बाकी काय नाही थोडंसं प्रॅक्टिस करावं लागतं थोडंसं डोकं शांत ठेवावं लागतं असू दे की किसको किसको छोड़ दो मैं जो दिखा रही हूँ वहां पे ध्यान दो अभी मैं को बताऊं फिर से यहाँ पे क्या आएगा 1.223 into 1.609 into 1000 डिवाइडेड बाय यहाँ पे क्या है 0.34 into 86 इसको थोड़ा यूजफुल बनाती हूँ इसको 12.23 करती हूँ एक डेसिमल इसका शिफ्ट किया तो 0.34 का भी 3.4 किया यहाँ पे 16 क्या था 09 इसको फिर 1000 से मल्टीप्लाई किया तो 1609 हुआ और ये क्या आया तो 86 लॉग बताओ 12.23 का 12 का 2 और 3 में लॉग बताओ जल्दी से बताओ 12 का 2 और 3 में जल्दी से लॉग बताओ 12 का 2 और 3 में 0874 ठीक है अभी देखो 1609 है 4 डिजिट का 3 पॉइंट हाँ 16 का 09 में एंटी लॉग और 16 का 09 में लॉग बताओ 2065 5 plus 4 is 9 6 plus 6 12 plus 1 is 30 8 plus 1 is 9 2 4 ठीक है नेक्स्ट 3.4 का लॉग बताओ 0.34 का 0 में 5315 और 86 का 0 में 1.86 का 0 में 93 फिर से 5 plus 5 10 4 5 6 10 14 subtract 2.4660 9 13 minus 9 13 minus 6 7 ना 8 minus 6 2 12 का 12 minus 4 is 8 और ये 3 3 minus 2 is 1 1.82 का 79 है 0.82 का 79 में एंटी लॉग बताओ 0.82 का 79 में एंटी लॉग बताओ और मेन डिफरेंस 9 है 6 7 12 कैरेक्टरिस्टिक क्या है बेटे कैरेक्टरिस्टिक क्या है इसका एंटी लॉग देखा ना कैरेक्टरिस्टिक क्या है 1 1 plus 1 see you don't need to change the method if you are having the formula you don't see the textbook you have seen the textbook for the question काय होता है मी तुम्हाला सांगते की मी का घेते सॉल्ट पण घेते अनसॉल्ट पण घेते कारण एक्झामला शेडबोर्डला मोस्टली टेक्स्टबुक मधलेच कुठे येते सगळं मोस्टली असं झालं त्यामुळे कसं सोडायचं म्हणून मी मला शिकवते त्यामुळे टेक्स्टबुकची सॉल्व करायची गरज नाहीये तू
अशी कसं लावायची. तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. मी याची शॉर्टली नाही ना की माझं क्वेश्चन नाही. ह्या सांगताय फॉर्म्युला तर हात सोडायचा. हे बघा एकदा फॉर्म्युला मिळाला की तुम्हाला ऍडजस्ट करायचं. शिफ्ट बिफ्ट काय ठीक आहे. चला ठीक आहे राहू दे पॅक करा.